नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक साताऱ्याचा दौरा आटपून मुंबईकडे रवाना. शिंदे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार असल्याची सूत्रांची माहिती. शिवसेनेच्या सुप्रीम कोर्टातील सुनावणीमुळे भेट महत्त्वाची. सरसंघचालक मोहन भागवतांचा मुंबईत जेनझींशी संवाद. जेनझी जेन अल्फा खरं बोलणारे आहेत. डोळे बंद करून मी जेनझीवर विश्वास ठेवू शकतो, मोहन भागवतांचं वक्तव्य. तुमची बाजू आम्ही ऐकून घेऊ. डॉक्टरांनी तातडीने संप मागे घ्यावा. हायकोर्टाकडून निर्देश. आम्ही संप मागे घेऊ. इंडियन मेडिकल असोसिएशनची कोर्टात ग्वाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी साताऱ्यातील तापोळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला दिली भेट. आरोग्य सेवांची प्रत्यक्ष केली पाहणी. ठाकरे गटाचे आणि टीएमसीचे फुटीर खासदार उद्या पंतप्रधान मोदींची भेट घेणार. सर्व खासदार उद्या सकाळी पंतप्रधानांच्या निवासस्थानी नाश्ता करणार असल्याची माहिती. कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्तीपत्र. या होत्या हेडलाईन्स. पाहुयात सविस्तर बातम्या. उल्हासनगर महानगरपालिकेत आज कामगारांच्या थकीत पगाराचा मुद्दा चांगलाच पेटलाय. कामगारांनी थेट आयुक्त मनीषा आवाळे यांच्या कार्यालयाबाहेर आक्रोश आंदोलन केले. मनीषाताई बोलो, पगार दे दो अशा घोषणांनी महापालिकेचा पहिला मजला अक्षरशः गजबजून गेलाय. कामगार नेते राधाकृष्ण साठे यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी आयुक्तांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय. दे दो पगार दे दो, टंकियावारी तुम ले लो, पगार हमको तुम दे दो, जितना खा लिया पगार तुमने वो भी भगवान ले लेगा. अरे मनीषा बाई बोलो, घर हमारा दे लो, मनीषा बाई बोलो. जर महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्याचा जो पगार आहे, महानगरपालिकेने एक ऍप बनवलेला आहे. 2.5 करोड तो ऍप दिलेला आहे. पहिला रेग्युलर पगार निघत होता, पण आता ह्या महिन्यात त्यांनी ऍप सुरू केलंय आणि ते ऍपच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यापासून पगार देणं ही सगळी प्रोसेस आहे. पण काल त्या ऍप मध्ये काय झालं की जो 400-500 कर्मचाऱ्यांचे पगारच पूर्ण आले नाहीत. कोणाचा 25 दिवसाचा आहे, कोणाचा 20 दिवसाचा आहे, कोणाचा 10 दिवसाचा पगार आहे. कर्मचाऱ्यांनी पूर्ण दिवस काम करून आता SRA साठी काम करतात, जनगणनेसाठी काम केलं, अहोरात्र सफाई कामगार काम करतात, ऑफिसचे कर्मचारी काम करतात, PWDचे मजूर काम करतात, सगळ्या विभागातले कर्मचारी काम करतात, इमर्जन्सीचे कर्मचारी काम करतात, सुरक्षा रक्षकाचे कर्मचारी काम करतात. पण जे आता त्याला थंब नाही काही ठिकाणी, त्यांना म्हणलं थंब लावा. मोबाईलवर पगार होतो, त्या मोबाईल ऑनलाईन नसताना ते जरा फिरतं गोल 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 आणि त्याच्यामुळे कर्मचाऱ्यांचा अटेंडन्स लागत नाही. आणि कर्मचाऱ्यांचा अटेंडन्स नाही लागल्यामुळे त्यांचा पगार 10 दिवसाचा, कोणाचा 15 दिवसाचा, कोणा 20 दिवसाचा असे पगार आले. तर आमची सरकारला विनंती आहे की सरकारने याकडे लक्ष घालावा. या महापौरांकडे आमची विनंती आहे की या गोष्टीकडे लक्ष घालावा. अरुण आशा साहेबांना आमची विनंती आहे की याच्याकडे तुम्ही लक्ष घाला. डोळे झाकून बसू नका. कामगार घाणीचे काम करतात, SRAचे काम करतात, रात्र काम करतात आणि त्यांचा पगार कमी आलाय. सोमवारपर्यंत पगार झाला पाहिजे. पगार जर झाला नाही तर डोकं फोडू आंदोलन करणार आहे. स्वतःच डोकं फोडू घेणार आहे आणि यांना टिलक लावणार आहे. अशा पद्धतीने आंदोलन करणार आहे. आज मी रडगाणे केलं पगारासाठी की माझ्या माय मावली हो, माझ्या माय बापा हो, माझी सरकार आमची आहे, पण सरकार आमची आणि आम्ही उपाशी हे योग्य वाटत नाही. शिंदे साहेब आमचे आहे, मग आम्ही उपाशी कसं काय? खासदार साहेब आमचे, मग आम्ही उपाशी काय? ते महापौर आमचे, मग आम्ही उपाशी काय? तर आमचा पगार भेटला पाहिजे. धन्यवाद. अरे मनीषा बाई बोलो, टंकियावारी ले लो, अरे जल्दी दे दो, जल्दी दे दो, जल्दी दे दो, दे दो, दे दो, जल्दी दे दो, जल्दी दे दो, पगार हमारा जल्दी दे दो. अरे काटा हुआ पगार हमारा दे दो, पगार दे दो, टंकियावारी तुम ले लो, पगार हमको तुम दे दो, जितना खा लिया पगार तुमने वो भी भगवान ले लेगा. अरे मनीषा बाई बोलो, घर हमारा दे लो, मनीषा बाई बोलो, हमारा दे लो. अरे पटा सरसंघचालक मोहन भागवतांनी मुंबईमध्ये जेनझींशी संवाद साधलाय. डोळे बंद करून मी जेनझींवर विश्वास ठेवू शकतो असं मोहन भागवत म्हणालेत. आताची जेनझी जेन अल्फा खरं बोलणारे आहेत. लोकशाहीत संवाद खूप महत्त्वाचा असल्याचं भागवत यांनी म्हटलंय.
जेनझी आमच्या पिढीपेक्षा जास्त प्रामाणिक असल्याचंही भागवत यांनी म्हटलंय. आंदोलन भी एक डायलॉग का तरीका है. हम यहाँ बैठ के बात कर रहे हैं, इसमें समझ में आ गया ठीक है, नहीं तो हमारा डिबेट चलेगा. आप किसी कठिनाई में हो या मैं किसी कठिनाई में हूं, सुलझाना आपके हाथ में है, मेरे हाथ में है, और नहीं हो रहा है तो मैं चिल्लाऊंगा, मैं आपको वहां से लेके आऊंगा, ये पहले करो, अर्जेंट है, ऐसा कहूंगा. डेमोक्रेसी में प्रोटेस्ट भी कॉन्सेंसस बनाने का एक तरीका है. लॉट ऑफ व्यूज कम टुगेदर and a consensus is evolved after discussion. That discussion may happen through dialogue. Due to various reasons, if that thing is not heard, agitation पर जा सकते हैं. लेकिन ये सब करना है to evolve the consensus, not to create divisions. अब जेएनजी की बात है तो अभी जो हुआ है, ग्रीवेंस तो जेन्युइन है. भारत की शिक्षा में बहुत कुछ करने की आवश्यकता है, नहीं हो रहा, इसलिए बात होती है. तो डायलॉग होना चाहिए. मनोज जरांगे यांच्या आरोपांवर आता राधाकृष्ण विखेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पारदर्शक पद्धतीने काम सुरू असल्याचं विखे पाटलांनी म्हटलंय. वंशावळ समितीला मुदतवाढ देतोय असं सुद्धा विखे पाटलांनी सांगितलंय. प्रमाणपत्र का नाकारण्यात आली याबाबत माहिती घेऊन सांगतो असं सुद्धा ते म्हणालेत. जाणीवपूर्वक काहीही केलं जात नाहीये, जाणीवपूर्वक झालं असेल तर 100% कारवाई करू असं आश्वासन सुद्धा विखे पाटलांनी दिलंय. ही बातमी पाहिली मी. खरं म्हणजे याच्यामध्ये एक अतिशय पारदर्शक पद्धत आपण अवलंबलेली आहे. वंशवळ समिती आहे आता, त्यांना आता मुदतवाढ देतो आपण, की ज्या समितीच्या आधारे हे सगळे दाखले आता मिळालेले आहे. आता वंशवळ समितीनंतर तालुक्याची एक समिती आहे, आणि सगळ्यात महत्वाचं की जात पडताळणीची जी समिती आहे जिल्हा पातळीवर, ती आता ती कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी आहे, त्याला न्यायिक अधिकार आहे, त्यांनी ते सगळं तपासून द्यायला पाहिजे. आता ह्या प्रकरणामध्ये मी आता जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती मागवलेली आहे, विभागीय आयुक्तांना मी सूचना दिलेल्या आहेत. परंतु याच्यामध्ये अशा प्रकारचे प्रमाणपत्र खरंच कशामुळे नाकारण्यात आले, ते पार्श्वभूमी काय आहे. परंतु जरांगे पाटलांना मला एवढीच विनंती करायची आहे की ज्या प्रमाणात आपण दाखले द्यायला सुरुवात केली, आता हजारो मुलांना दाखले मिळाले, जात पडताळणी व्हायला लागली, गॅजेटची अंमलबजावणी व्हायला लागली. आता असं एखादा अपो झाला असेल एखाद्या 2 प्रकरणामध्ये, तर त्याची एकदा कारण मीमांसा करावं लागेल, कशामुळे होतं. अहिल्यानगरमध्ये आयएमएच्या आंदोलनादरम्यान होमिओपॅथी डॉक्टरांनी अनोख्या पद्धतीने गुलाब पुष्प देत शांततापूर्ण पलटवार केलाय. सीसीएमपी पदवीधारकांच्या एमएमसी नोंदणीला शासन आणि न्यायालयाने मान्यता दिली असून या निर्णयाचा सन्मान करावा अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. वर्षांपासून बीएचएमएस सीसीएमपी या कोर्सच्या संदर्भात होमिओपॅथीच्या विविध संघटनांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे आंदोलन केले. मागील काही दिवसापूर्वी माननीय कोर्टाने, त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने बीएचएमएस सीसीएमपी या पदवीधारकांना एमएमसी मध्ये नोंदणी करण्यास परवानगी दिली, आणि त्यानुसार ती नोंदणी प्रक्रिया नुकतीच सुरू झाली. या नोंदणी प्रक्रियेला विरोध करण्यासाठी गेली काही दिवसापासून आयएमए ही संघटना विविध प्रकारचे आंदोलन किंवा विविध प्रकारच्या मागण्या करत आहे. आमचा या ठिकाणी या सर्व लोकांना एक प्रश्न आहे की जर न्यायालयाच्या आदेशाने सदर संविधानिक बाब ही पार पडत असेल, तर त्या न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करण्याचा किंवा त्या न्यायालयाच्या आदेशाला विरोध करण्याचा कुणी काही. पत्रकार परिषद घेत जरांगेंवर ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी गंभीर आरोप केले आहेत. हुकुमशाही पद्धतीने काढलेले खोटे ओबीसी प्रमाणपत्र रद्द होणारच असं त्यांनी म्हटलंय. जो स्वतःच्या बापालाच बाप मानत नाही तो समाजाला काय मानणार, अशी टीका वाघमारे यांनी जरांगेंवर केली आहे. स्वतः पाहिलं की जो माणूस स्वतःच्या बापाला बाप मानत नाही किंवा बापालाच मानत नाही, तो समाजाला आणि नेत्याला काय मानल. जो अतिशय स्वार्थी असणारा, फक्त पैसा आणि गळगंज माया कमवण्यामध्ये मशगूल असणारा, भिकारचोट विचाराचा माणूस, म्हणजे ज्या एकनाथ शिंदेने याला 3 वर्षामध्ये पाळलं आणि जिथं भुंकाय सांगितलं तिथं भुंकण्याचं काम यांनी केलं.
त्याच एकनाथ शिंदेवर आज कुठेतरी भुंकण्याला सुरुवात केली. आणि याच्यामध्ये तथ्य असं आहे की गेल्या अनेक 2-3 वर्षापासून आम्ही सातत्यानं सांगतो की एकनाथ शिंदे यांनी ओबीसीचं वाटोळं केलंय. बोगस नोंदी मार्फत कुणबी प्रमाणपत्र वाटायला लावलेत, अधिकाऱ्यांना प्रेशर केलंय. आम्ही सातत्यानं सांगत आलो की एकनाथ शिंदेनी गद्दारीचा, मी स्वतः म्हणायचो की एकनाथ शिंदेनी शिवसेना सोडल्यामुळे गद्दारीचा ठसा लागलाय. तो ठसा पुसवण्यासाठी त्यांनी मराठा समाज जवळ करण्यासाठी, मराठ्यांना खुश करण्यासाठी हे केलेलं षडयंत्र मी वेळोवेळी सांगत होतो. आज त्याच्यावर शिक्कामोर्तब झालंय. स्वतः जरांगेंनी सांगितलंय की एकनाथ शिंदेची त्यांची मिली बघत होती. ते स्वतः म्हटला की 3 वर्षात एकनाथ शिंदे यांच्या विरोधात मी कधी बोललो नाही. त्यांचे मंत्री असतील, आता अनेक वेळा भेटले, अनेक वेळा सहकार्य केले, सगळ्या गोष्टी त्यांनी बोलून. या सविस्तर बातम्यानंतर घेऊयात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वेगवान घडामोडींमध्ये. नाशिकमध्ये जेनझींनी घेतली राज ठाकरेंची भेट. स्पर्धा परीक्षा आणि अन्य परीक्षांच्या विविध मुद्द्यांवर राज ठाकरेंशी साधला संवाद. सरकारने जरांगेला लाडवून ठेवलंय. ओबीसी बांधवांना धमकवण्याचं काम जरांगेंनी करू नये, लक्ष्मण हाके यांचं वक्तव्य. बुलढाण्यातील शेगावमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनकडून दवाखाने बंद. ॲलोपॅथी औषधे आणि नोंदणी प्रस्तावाविरोधात डॉक्टर आक्रमक, तहसीलदारांना निवेदन. मुंबईतील बोरिवली पश्चिम परिसरात वाढदिवसाच्या जल्लोषावर कारवाई. रस्त्यावर केक कापून धिंगाणा घालणाऱ्या 10 जणांवर बोरिवली पोलिसांकडून गुन्हा दाखल. पुण्यातील वाघोली पोलिसांची धडक कारवाई. 4 सराईत गुन्हेगार पुणे जिल्ह्यातून तडीपार. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी गुन्हेगारांवर कारवाई. सिंधुदुर्गमध्ये कुणकेश्वर येथील खालचीवाडी परिसरातील रहिवासी चेतन मोहन परब यांचा समुद्रात वाहून गेल्याने मृत्यू. परब यांचा तोल जाऊन पाण्यात पडल्याची माहिती. पुणे जिल्ह्यात 50,448 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण. 14,207 लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप प्रलंबित. बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर आगारच्या निष्काळजी कारभाराचा धक्कादायक प्रकार समोर. धावत्या एसटीची डिझेल टाकी रस्त्यावर पडली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. बिहारमधील बेगुसरायमधील मंजोल रुग्णालयात धक्कादायक माहिती समोर. तरुणाच्या मोडलेल्या पायाला प्लास्टर करण्यासाठी पुठ्ठाचा वापर. रुग्णांची गैरसोय. पुणे महानगरपालिका महापौर मंजुषा नागपुरे यांचा मोठा निर्णय. संपूर्ण पुणे शहरात महिलांसाठी महाआरोग्य अभियान सुरू करणार असल्याची नागपुरे यांची माहिती. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.